तुमची ओळख ज्या मुद्द्यावर झाली आहे ती ओळख आहे आरोग्य दूत म्हणून. तर ते इंजेक्शन हे फक्त अमेरिकेमध्ये उपलब्ध होतं आणि त्या इंजेक्शनची किंमत आहे जवळजवळ 16 कोटी रुपये. तर हे इंजेक्शन कुठलाही माणूस असू द्या, कुठलाही सर्वसामान्य असू दे किंवा कोणी जर उद्योगपती किंवा एखादा बागायतदार शेतकरी जरी असेल तरी त्याला एवढ्या किमतीचं इंजेक्शन घेणं शक्य नाही. आज आपल्यासोबत असे दोन व्यक्तिमत्व आहेत ज्यांना राजकीय वारसा प्रबळ मिळाला असला तरी त्यांनी आरोग्य दूत अशी आपली ओळख पूर्व हवेली परिसरात निर्माण केलेली आहे. आज आपल्यासोबत आहेत युवराज काकडे आणि त्यांच्या पत्नी सौ पल्लवी काकडे. हवेली तालुक्यातील थेऊर ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य युवराज काकडे यांना मोठा प्रबळ राजकीय वारसा मिळालेला आहे. वडील हे माजी पंचायत समिती सदस्य आणि आई माजी सरपंच अशा पार्श्वभूमीतून आलेले युवराज काकडे आणि त्यांच्या पत्नी सौ पल्लवी काकडे आज जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात उभे राहण्यास तयार आहेत. त्यामुळे आज आपण आपल्या पॉडकास्टमध्ये स्वागत करूया युवराज काकडे आणि पल्लवी काकडे यांचं. नमस्कार पल्लवी काकडे. नमस्कार. थेऊर ग्रामपंचायतीचे तुम्ही विद्यमान सदस्य आहात. तुम्ही आजपर्यंत ग्राउंडवर अनेक मोठी मोठी कामं केली आहेत आणि आरोग्य दूत अशी तुमची ओळख आज सगळीकडे पसरली आहे. कारण कोट्यवधींचा निधी आज तुम्ही गरजूंपर्यंत पोहोचवलाय. पण ग्रामपंचायत पातळीवर काम करणं आणि आता जिल्हा परिषद निवडणूक लढवणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही आता जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहात. Yes. तर हे झेडपी इलेक्शन्स लढवण्याचा निर्णय तुम्ही का घेतलात? नमस्कार. आपल्या चॅनलमध्ये मला या स्टुडिओमध्ये बोलवलं त्याबद्दल मी प्रथम आपले आभार मानतो. आणि आता जो काही आपण प्रश्न केला जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने, हो. तर मला असं वाटतं की ज्यावेळी मी 2020 साली ग्रामपंचायतची निवडणूक पहिल्यांदा लढलो, तर त्यावेळी आपण ज्यावेळी एखाद्या लोकप्रतिनिधी म्हणून आपण एखाद्या खुर्चीवरती बसतो त्यावेळी आपण लोकांचं काहीतरी देणं लागतो. जे काही आपण लोकांचं देणं लागतो तर हे काय देणं लागतो तर हे बघण्यासाठी जर माझा वॉर्ड क्रमांक 6 असेल किंवा थेऊर गावातील आम्ही ग्रामीण भागामध्ये केलेले रस्ते असतील किंवा गणपती मंदिराचा जो काही परिसराचा विकास केलेला आहे, तर या माध्यमातून जर आपण ग्रामपंचायतमध्ये जर आपण अशा एखाद्या पदावरती जाऊन जर इतकं चांगलं काम करत असेल तर हेच जर आपण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जर त्या पदावर त्या खुर्चीवरती आपण जर गेलो तर ही समाजाची जी काही सेवा मी माझ्या थेऊर गावाची माझ्या वॉर्ड क्रमांक 6 असेल किंवा गावातल्या सगळ्या नागरिक बंधू भगिनींची असेल तर हीच सेवा आपल्याला इतरही 6 गावामध्ये काम करता येईल. त्याच्यामध्ये ही जर एखाद्याच्या रक्तामध्ये भिनलेली असेल तर त्यांना जिल्हा परिषद निवडणुकीसाठी म्हणजे आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी योगदान देणं हे मला कर्मप्राप्त वाटतं. म्हणून मी या निवडणुकीला सामोरं जाण्याचा निर्णय घेतलाय. नक्कीच. युवराजजी, मला एका गोष्टीचं कौतुक करावंसं वाटतं की राजकारणात महत्वाचे मुद्दे येतात जात धर्म आणि ज्या नेहमीच्या चर्चेला जाणाऱ्या गोष्टी असतात म्हणजे रस्ते पाणी या किंवा नागरी समस्या. पण तुमची ओळख ज्या मुद्द्यावर झाली आहे ती ओळख आहे आरोग्य दूत म्हणून. Yes. म्हणजे मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून तुम्ही गरजूंपर्यंत आजपर्यंत कोट्यवधींचा निधी पोहोचवलाय. कशा प्रकारे तुम्ही हेल्थ सेक्टरमध्ये काम करण्याचा निर्णय घेतलात आणि आजपर्यंत कशा प्रकारे तुम्ही गरजूंपर्यंत मदत पोहोचवली आहे? 2015 साली मी या अगोदरच्या एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की 2015 साली ज्यावेळी हा मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची स्थापना झाली तर या स्थापनेपासून अनेक काही किस्से आहेत की मी त्या पुढच्या मुलाखतीमध्ये येणाऱ्या काळामध्ये मी सांगतोच आता. तर ह्याच्यामध्ये अनेक काही लोक आमच्याकडं राजकीय पुढारी असल्यामुळे किंवा एक सामाजिक कार्याची आवड आम्हाला असल्यामुळे की अनेक लोक आमच्याकडे येतात 2,000ची मदत करा, 5,000 रुपयांची मदत करा. परंतु या 2-5,000 रुपयांच्या मदतीने त्यांचं कुठलंही ऑपरेशन असेल किंवा कुठली सर्जरी किंवा इतर हॉस्पिटलायझेशनच्या ज्या काही सेवा सुविधा आहेत त्या उपलब्ध होत नाही त्यांना. ज्यावेळी 2015 साली आम्ही याच्यामध्ये काम करायला सुरुवात केली तर असे अनेक हृदयस्पर्शी अनुभव आले आणि याच्यातनं लक्षात आलं की आरोग्य सेवा ही खूप महत्वाची आहे माणसाच्या आयुष्यामध्ये. कारण ज्यावेळी आपण सगळ्या सोयीसुविधा आपण घेऊ शकतो परंतु या आरोग्य सेवेमध्ये काम करणारे लोक खूप कमी आहेत, आजही खूप कमी आहेत. आता याचं थोडंसं जरा ग्लोबलायझेशन व्हायला लागलं म्हणून काही लोक आता व्हॉलेंटायझर याच्यामध्ये आले आणि त्याच्यात त्यांनी काम चालू केलं. परंतु 2015 मध्ये ज्यावेळी मी या क्षेत्रामध्ये काम करायला सुरुवात केली तर त्यावेळी ह्याच्यामध्ये खूप म्हणजे इतके हृदयस्पर्शी आपले किस्से होते सांगण्यासारखे. तर याच्यामध्ये खूप काही गोष्टी करण्यासारख्या होत्या आणि त्या 2015 ते 2025 पर्यंत आम्ही अगदी अविरतपणे रात्रीचे 12 वाजू द्यात, रात्रीचे 2 वाजू द्यात, ज्या ज्या काही लोकांचे आम्हाला फोन आले पेशंट लोकांचे त्यांना ऍडमिट करणं असेल किंवा ज्या ज्या ठिकाणी 50,000 रुपये 1 लाख रुपये भरायचे आहेत त्या ठिकाणी 5,000 रुपये आम्ही पेशंट ऍडमिट केले. ज्यांच्या सर्जरी 2-2, 5-5, 10,000 लाखांच्या सर्जरी होत्या त्या सर्जरी आम्ही अगदी मोफत किंवा एकदम सवलतीच्या म्हणजे 20, 25, 50 हजारामध्येही करून दिल्या. आणि याच्यामुळं जनतेने आता हे मला बऱ्याचदा आरोग्य दूत गेले 5 वर्षापासून काही लोक म्हणतात ते हळूहळू ते पेपरवर यायला लागला. नंतर त्या समाजाने किंवा लोकांनी ती ओळख एक आरोग्य दूत म्हणून माझी दिली मला.
युवराजजी, तुम्ही सांगितलत, की जेव्हा तुम्ही या क्षेत्रात, आरोग्य क्षेत्रात काम करायला सुरुवात केली, तेव्हा अनेक असे किस्से, असे प्रसंग घडले, की जे हृदयस्पर्शी होते. आणि जेव्हा आरोग्याची म्हणजे मुख्य समस्या येते, तेव्हा माणसाच्या जगण्या-मरण्याचा प्रश्न असतो आणि अशा वेळेप्रसंगी तुम्ही तिथे उपस्थित होतात, त्यांच्या मदतीसाठी तिथे अवेलेबल होता. असा एखादा काही प्रसंग, किस्सा तुम्ही सांगाल का, की जो तुमचं व्हिजन ज्याने तुमचं बदलवलं? तर आरोग्य क्षेत्रामध्ये सांगायचं दुसरं झालं तर प्राथमिक आरोग्य केंद्रांची जी काही आपली गावं आहेत, जसं की फुरसुंगी आहे, मांजरे बुद्रुक आहे, आपलं त्याच्यानंतर ही जी 23 गावं गेलेली आहेत, पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झाले. या समाविष्ट झालेल्या गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र ही ग्रामीण भागामध्ये शिफ्ट करण्यासंदर्भातली फाईल माननीय आरोग्यमंत्री महोदयांकडे आहे. ही फाईल जर आता माझा क्लिअर करण्यासाठी गेली 6 महिन्यापासूनचा प्रयत्न आहे. परंतु पुणे महानगरपालिकेचा स्टाफ उपलब्ध नसल्यामुळे ते ग्रामीणचा स्टाफ सोडायला तयार नाहीयेत. येणाऱ्या काळामध्ये तो स्टाफ उपलब्ध झाल्यानंतर त्या पीएससी ॲज इट इज, जसं की फुरसुंगीची पीएससी थेऊरला येते, अशा इतर गावातल्या पीएससी मी प्रत्येक गावाला, कारण ही शहरालगतची गाव आहेत, याची लोकसंख्या 20, 25, 50 हजारापर्यंत आहे. त्यामुळे एका पीएससीची या इंडिव्हिज्युअली गावांना गरज आहे. या प्रत्येक गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आणण्याचा माझा पुढच्या 5 वर्षाच्या आतमध्ये मानस आहे. त्याचसोबत या गावांमध्ये जसं की आता अकोला, बुलढाणा या इकडच्या जर आपण शहरातल्या पीएससी जर बघितल्या किंवा यांची आपण जर जसं की आपलं सिव्हिल हॉस्पिटल बघितले, तर इथे व्हेंटिलेटर आहे, या ठिकाणी आयसीयू आहे, या ठिकाणी एन्जिओग्राफी केली जाते, एन्जिओप्लास्टी केली जाते किंवा ह्यांच्यामध्ये कार्डिओलॉजीच्या चांगल्या व्यवस्था किंवा चांगल्या उपचार त्या ठिकाणी केले जातात. कॅथ लॅब त्यांच्याकडे आहे. तर ह्याच्यामध्ये सक्षमीकरण करण्यासाठी प्रत्येक गावातल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आयसीयू, लहान बाळांसाठी एनआयसीयू आणि व्हेंटिलेटरची सुविधा ह्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पुढच्या 5 वर्षांमध्ये करण्याचा माझा मानस आहे. म्हणजे प्रत्येक गावामध्ये हे बेड उपलब्ध झालेच पाहिजेत. हा माझा पुढचा एक अजेंडा आहे. तसंच आरोग्य क्षेत्रामध्ये माझं 2015 पासून काम आहेच. परंतु ह्या जी काही गावं समाविष्ट आहेत, तर मी माझं थेऊर, कुंजरवाडी या भागामध्ये गेली 5-10 वर्षापासून माझं काम सुरूच आहे. पण ही नव्याने जी समाविष्ट झालेली गावं आहेत, त्या गावोगाव मी आरोग्य शिबिर घेतली. प्रत्येक गावातील आरोग्य शिबिरामध्ये 1000 ते 1500 लोकांनी सहभाग घेतला. यातल्या 1000-1500 लोकांच्या सहभागींपैकी 400 ते 500 नागरिकांना आम्ही मोफत चष्म्यांचं वाटप केलं, मोफत गोळ्या औषधांचं वाटप केलं आणि आदली नागरिक खुश होऊन ते चष्मा असेल, गोळ्या औषध असले घेऊन त्यांना पुढच्या वर्षभराची गोळ्या औषध आम्ही त्या दिवसात उपलब्ध करून दिली. त्यानंतर जवळजवळ आमचा 8,800 म्हणजे 9,000 नागरिकांनी या आमच्या सगळ्या 6ही गावातील शिबिरामध्ये सहभाग घेतला. याच्यामध्ये 6ही गावांना मिळून आम्हाला 488 लोक निदर्शनास आले की त्यांच्या डोळ्यांना मोतीबिंदू आहे, त्या मोतीबिंदूची सर्जरी करायची आहे. त्यातली जवळ ऑलमोस्ट 200 ते 250 लोकांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन आम्ही फ्रीमध्ये केले. त्या लोकांना इथं नेण्यापासून त्यांचं राहणं, खाणं, जेवण, ऑपरेशन फुकट करून, फ्रीमध्ये करून आपण त्यांना परत त्यांच्या घरी सोडलं. त्याच्यानंतर 8 दिवसानंतर त्यांच्या डोळ्यांच्या चेकिंग केल्या, तपासण्या केल्या आणि तपासणी करून आज ते नागरिक सुखी आहेत. ज्यावेळी आम्ही गावोगावी दौऱ्यात गेलो, त्यावेळी लोकांच्या प्रतिक्रिया ऐकल्या तर एकदम अंगावर काटे आणण्यासारखे त्यांचे सगळे प्रतिक्रिया होत्या आणि यातला आनंद वाटतो की आपण काहीतरी एक चांगलं काम करतोय आणि त्या केलेल्या कामाची प्रतिक्रिया ज्यावेळेस आपण आपल्या डोळ्यांनी बघतो किंवा 4 लोक आमच्या सोबतचे बघतात, तो आनंद थोडासा वेगळाच राहतो. याच्यामध्ये आपल्याच हवेली तालुक्यातले एक पेशंट होते. तर मला मुंबईमध्ये ते भेटले आणि त्यांनी सांगितलं की माझ्या मुलाला एक दुर्मिळ आजार झालेला आहे आणि त्यांनी सांगितलं की ह्याची इंजेक्शनची कॉस्ट खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. मग त्या आजारावरती आम्ही थोडंसं सर्च केलं. त्याच्यानंतर आम्ही सिरम कंपनीला काही पत्रव्यवहार केला की ह्याचं व्हॅक्सिनेशन, त्याचं एक व्हॅक्सिन आपण तयार करावं, याचं संशोधन थोडं याच्यामध्ये करावं आणि त्याचं जे काही इंजेक्शन आहे, तर ते इंजेक्शन आपल्या भारतामध्ये कुठेच उपलब्ध होत नाही. तर ते इंजेक्शन हे फक्त अमेरिकेमध्ये उपलब्ध होतं आणि त्या इंजेक्शनची किंमत आहे जवळ-जवळ 16 कोटी रुपये. तर हे इंजेक्शन कुठलाही माणूस असू द्या, कुठलाही सर्वसामान्य असू द्या किंवा कोणी जर उद्योगपती किंवा एखादा बागायतदार शेतकरी जरी असेल, तरी त्याला एवढ्या किमतीचं इंजेक्शन घेणं शक्य नाही. मग त्याच्यामध्ये आम्ही थोडंसं काम केलं. त्याचा जो सीजीएसटी होता, एसजीएसटी होता, त्याच्यानंतर इम्पोर्ट ड्युटी होती. या सगळ्या ड्युटी माफ करत करत ते इंजेक्शन आम्ही 10 ते 12 कोटी रुपयापर्यंत आणलं. त्याच्यानंतर मुख्यमंत्री साहेबांकडनं काही मदत मिळते किंवा प्रधानमंत्री साहेबांकडनं काही मदत करून करून ते इंजेक्शनची किंमत आम्ही 6 ते 7 कोटी रुपयापर्यंत आणली. त्या फॅमिलीला आम्ही सांगितलं की तुमचंही थोडंसं काहीतरी योगदान ह्याच्यामध्ये पाहिजे, कारण 100% शासन कुठल्याही एखाद्या रुग्णाला असेल किंवा याला मदत करत नाही. त्यांनी त्यांची मानसिकता केली होती की बाबा याच्यामध्ये आम्ही आमचं काहीतरी पार्टिसिपेट आम्ही करू याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर क्राऊड फंडिंगसाठी आम्ही प्रयत्न केले. क्राऊड फंडिंग साधारणतः एक चांगल्या मोठ्या प्रमाणात आम्ही जमा करायचा प्रयत्न केला. परंतु हे सगळी आमची 8 दिवसांची जी काही धावपळ होती, या धावपळीच्या दरम्यान त्या लहान बाळाचा मृत्यू झाला आणि त्या फॅमिलीमध्ये तो एकुलता एक मुलगा होता. वाईट वाटलं. गेले 2 दिवस मी त्यावेळी की थोडंसं एकदम मन एकदम सुन्न झालं होतं की बाबा इतके प्रयत्न केले आणि एक एकुलता एक एका कुटुंबातला मुलगा आणि त्याला हा 1000 मुलांमागे होणारा एक दुर्मिळ आजार झाला आणि त्याच्यामध्ये आपण त्याला मदत करू शकलो नाही.
त्या दिवसापासून आम्ही अजून अधिक की बाबा ह्या आजार न होण्यासाठी किंवा ह्याच्यातनं बाहेर पडण्यासाठी आपण काय प्रयोजन केलं पाहिजे ते ह्याच्यावरती आम्ही काम सुरू केलं आणि गेली 10 वर्ष अविरतपणे असे बरेच काही गोष्टी आहेत त्या सांगण्यासारख्या. आता या स्टुडिओमध्ये एकाच वेळी एवढे गोष्टी रोज म्हणजे अगदी आता 8 दिवसापूर्वीची एक गोष्ट आहे, की 8 दिवसापूर्वी आमच्याकडे एक व्यक्ती आली. त्याच्याकडं म्हणजे माझं एक आरोग्य शिबिर मी प्रत्येक गावांमध्ये आरोग्य शिबिरं घेतली 6 गावांमध्ये. बरं. तर त्या आरोग्य शिबिरामध्ये एक व्यक्ती लाईनला थांबलेली असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. बरं. अटॅक आला. आता त्यांची परिस्थिती अशी नव्हती. जो आरोग्य शिबिरामध्ये येतो तो एकदम सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबातली व्यक्ती असते. हो. तर त्याच्यामध्ये काय करायचं, मग त्यांना अटॅक आला. लगेच आम्ही त्यांना लगेच इमिजिएटली ऍडमिट केलं. ऍडमिट केल्यानंतर आता जो व्यक्ती आमच्या शिबिरामध्ये आलेला आहे, किमान त्याचा 100% फ्रीमध्ये खर्च करून त्याचं 100% फ्रीमध्ये ऑपरेशन करून आपण त्याला घरी सोडायचं. ह्या टार्गेटवरती आम्ही काम केलं. त्या व्यक्तीला आम्ही ऍडमिट केलं, त्याच्यावरती सर्जरी केली फ्री ऑफ कॉस्ट. 2-3 दिवसामध्ये त्यांची अँजिओप्लास्टी अँजिओग्राफी झाली. त्यात आम्ही त्यांना घरी सोडलं. ह्याचं एक खूप मोठं समाधान आहे. आता ती व्यक्ती आमच्या शिबिरामध्ये आली म्हणून ठीक आहे. जर ती घरी असली असती, इतरल्या ठिकाणी कुठे असली असती, तर कदाचित त्यांच्या जीवाला त्यांना मुकावं लागलं असतं. युवराजजी, तुम्ही 2 एकदम भावस्पर्शी, हृदयस्पर्शी असे किस्से सांगितले आणि 10 वर्षांपूर्वीचा जो किस्सा घडला त्याच्यात प्रयत्नांना यश आलं नसलं, तरी पण जे प्रयत्न केले गेले त्या माध्यमातून या भागातील नागरिकांच्या मनात कुठेतरी होप्स तयार झालेत, की आपल्यासाठी मदतीला कुणीतरी तिथे असणार आहे आणि जो निधी आपल्याला उभारणं स्वतःला शक्य नाही, तो निधी आपल्यासाठी एक माणूस म्हणून तुम्ही किंवा एक खंबीर नेतृत्व म्हणून त्यांना उपलब्ध करून देणार आहात, अशी आशा कुठेतरी नागरिकांच्या मनात तयार झाली असणार, यात शंकाच नाहीये. तर आरोग्य क्षेत्रातलं तुमचं काम उल्लेखनीय आहेच. पण याबरोबर तुम्ही ज्या भागातून येता, थेऊर ग्रामपंचायत आणि हवेली तालुका हा एक पुणे जे मेट्रो सिटी म्हणून देशात सगळीकडे नावाजलेलं शहर आहे, त्या शहरालगतचा एक भाग म्हणून अशा भागातून तुम्ही येता. पण या भागामध्ये काही नागरी समस्या आहेत. सगळ्यात मोठी समस्या ही प्लॉटिंगची होत चालली आहे किंवा आणखी काही नागरी समस्या अशा आहेत, की ज्याच्यावर तातडीनं काम करणं गरजेचं आहे. तर ह्या समस्या तुम्हाला काय वाटतात आणि तुमचं व्हिजन काय आहे या समस्यांच्या बाबतीत? या समस्येच्या बाबतीत मॅडम, आम्ही गेली 2 महिन्यांपासून जी काही माझी 6 समाविष्ट गावं आहेत, याच्यामध्ये आम्ही पायी आमचा 2 वेळा दौरा झाला. तर साधारणतः पायी चालून 100 किलोमीटरच्या आसपास आमचा एक दौरा होता तो. बरं. त्याच्यामध्ये एक जाणवलं, की जे काही आता शहरीकरण नव्याने वाढत चाललेलं आहे, तर या शहरीकरणामध्ये जे ग्रामीण भागामध्ये जे काही प्लॉटिंगचे व्यवसाय करतात, जे सर्वसामान्य कुटुंबातले शेतकऱ्यांची मुलं, तर ह्या प्लॉटिंगमध्ये ज्यावेळी प्लॉटिंग होतं त्यावेळी थोडंसं रस्त्याच्या अडचणी असतात, ड्रेनेज लाईनच्या अडचणी असतात, 24 तास पाणी नसतं, स्ट्रीट लाईट उपलब्ध नसतात. तर ही खूप मोठी गंभीर समस्या आपल्या पूर्व हवेलीच्या पट्ट्यामध्ये निर्माण झालेली आहे. आणि ह्याच्यासाठी PMRD असेल किंवा जिल्हा परिषद असेल, ह्यांच्याकडे एक चांगला DPR म्हणा किंवा यांचं DP तयार करणं अत्यंत काळाची गरज झालेली आहे. कारण हे लोक 2-5 लाख रुपयांमध्ये जागा खरेदी करतात किंवा ती खरेदी करताना एक 25,000 50,000 ऍडव्हान्स देतात आणि नंतर ते हप्त्याने पैसे भरतात. तर ही जागा खरेदी करणारे जो काही ग्राहक आहे किंवा जो काही नागरिक वर्ग आहे, तर यांना ह्या रस्त्याच्या समस्या असेल किंवा ड्रेनेज लाईनच्या असेल, पाण्याच्या अत्यंत गंभीर समस्यांना सामोरं जावं लागतं. आता मला वाटतं आवळवाडी असेल, मांजरी असेल, कोलवडी असेल, आळंदी असेल, कुंजवडी असेल, या गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्लॉटिंग झालेलं आहे. कुठल्याही प्लॉटिंगमध्ये जाण्यासाठी अजिबात रस्ते नाहीयेत. ती लोक गेली 5-5, 10-10 वर्ष या समस्येला तोंड देत आहेत. तर मी येणाऱ्या 5 वर्षाच्या कार्यकालामध्ये जर या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांनी जर मला संधी दिली, तर ह्या 5 वर्षामध्ये ज्या प्लॉटिंगचा पूर्ण मी सर्व्हे केलेला आहे, येणाऱ्या काळामध्ये तो सर्व्हे मी काही लोकांसमोरही मांडणार आहे, की बाबा ह्याच्यामध्ये समस्या काय आहेत आणि याचं सोल्युशन काय आहे. तर ह्याच्या माध्यमातून प्रत्येक प्लॉटिंगमध्ये ड्रेनेज व्यवस्था असेल, प्रत्येक प्लॉटिंगमध्ये रस्ते असतील, प्रत्येक प्लॉटिंगमध्ये पिण्याचं पाणी असेल, स्ट्रीट लाईट असेल, तर याच्यासाठी मी एक अजेंडा तयार केलेला आहे. तो अजेंडा येणाऱ्या काळामध्ये मी लोकांसमोर मांडणार आहे. बरं. जसं तुम्ही प्लॉटिंगचं सांगितलं, की महत्त्वाची समस्या तयार झालेली आहे. पण माध्यमांमध्ये सतत अशा बातम्या येत असतात, की हवेली तालुक्यातली नदीपलीकडची गावं जी आहेत, जिथे पाण्याची समस्या ही नेहमीच गंभीर झालेली असते. जिथे टँकर हे नेहमीच बोलवले जातात आणि गावांचा काही पाण्याचा प्रश्न सुटत नाही. तर ह्या गावाच्या पाण्याच्या समस्येबद्दल तुमचं म्हणणं काय आहे? किंवा ह्या सोडवण्यासाठी तुम्ही कसे प्रयत्नशील असता? नदीच्या पलीकडच्या गावांमध्ये जर विचार केला तर शहरालगतची गावं आहेत आणि त्या ठिकाणी पाण्याचे ऍक्च्युली भूजल पातळी ही खूप कमी आहे. हो. त्याच्यामुळे जनरली बोर विहिरींना पाण्याचं प्रमाण खूप कमी आहे. तर याच्यामध्ये आवळवाडी गाव असेल किंवा मांजरी असेल तर जास्त प्रमाणामध्ये आवळवाडी. या आवळवाडी गावामध्ये मला वाटतं आत्ताच्या प्राप्त परिस्थितीमध्ये गावातील काही नागरिक मला भेटले परवा, की या गावामध्ये म्हणजे आता हिवाळ्याचा आपला ऋतू आहे, तर या हिवाळ्यामध्ये आता 15 ते 20 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवलं जातं काही सोसायट्यांना असेल. तर हीच समस्या उन्हाळ्यामध्ये 100 टँकर पर्यंत जाते, की 100 टँकर एका गावाला दिले जातात. तर आवळवाडी गावासाठी
पाणी पुरवठा योजना राज्य सरकारचं खातं आहे. तर ह्याच्यामधनं जे MGPच्या माध्यमातून जे काही देशामध्ये, राज्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये सगळीकडे पाणी पुरवठा योजनांच्या स्कीम सुरू आहेत. तर हे आवळवाडी गाव याच्यातनं वगळलं गेलेलं आहे. या गावासाठीचा DPR करण्यासंदर्भातलं पत्र मी पाणी पुरवठा विभागाला दिलेलं आहे. माननीय मंत्री महोदयांना ते ज्यावेळी पत्र दिलं त्यांनी रिमार्क करून ते पत्र खाली आलेलं आहे. पुढच्या 1-2 महिन्यांमध्ये त्याचं सर्व्हेचं काम सुरू होईल आणि मला वाटतं पुढच्या 5 वर्षाच्या आतमध्ये त्या योजनेचं काम चालू होऊन काम संपेल आणि प्रत्येक घरामध्ये पिण्याचं पाणी, फिल्टरचं, आरोचं पाणी हे देण्याचा माझा पुढच्या 5 वर्षामध्ये मानस आहे. बरं. प्लॉटिंगची समस्या झाली, त्यासोबतच पाण्याची टँकर समस्या वगैरे सुद्धा झाली. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे तो नागरी समस्यांमध्ये ते ड्रेनेज लाईनचा. हो. तर ह्या भागातील ड्रेनेज लाईनचा सध्याचा काय प्रॉब्लेम आहे नेमका आणि ती सोडवण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहात? ड्रेनेज लाईनचं काय आलं मॅडम, की जसं काही प्लॉटिंग आहेत किंवा आता जनरली ज्या काही वाड्या वस्त्या आहेत स्थानिक ग्रामस्थांच्या, स्थानिक नागरिकांच्या, तर याही ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आधी शहरीकरण वाढत चाललेलं आहे किंवा एक लोकवस्त्या वाढत चाललेल्या आहेत. वाढत्या लोकसंख्येला जसं पिण्याचं पाणी लागतंय तसं त्यांचं जे काही ड्रेनेज लाईनचं पाणी आहे किंवा ड्रेनेज लाईनची जे सिस्टम आहे ही डेव्हलप होणं खूप गरजेचं आहे. कारण ह्याच्यामध्ये झालेलं काय आहे की आता यापूर्वीच्या ठिकाणी लोकांकडे जागा मोठ्या प्रमाणात अवेलेबल होतात. आता जागा कंजेस्टेड होत चाललेल्या आहेत. त्याच्यामुळं ड्रेनेजचं पाणी ह्या घराचं पाणी त्या घरात गेले की वाद होत आहेत. तर या संदर्भामध्ये प्रत्येक गावोगावी ड्रेनेज लाईनची स्कीम करण्यासाठी मी PMRD कडे गेली 1 वर्षापासूनचा पाठपुरावा माझा सुरू आहे आणि लवकरात लवकर म्हणजे 6 महिन्याच्या आतमध्ये ह्याचा सर्वेही झालेला आहे. याचं टेंडर प्रोसेस होईल आणि लवकरात लवकर याच्या कामांना सुरुवात होईल. जसं की आपण आवळवाडी, कोलवडी, केसनंद ह्याचं एक क्लस्टर केलेलं आहे. त्यानंतर थेऊर, कुंजरवाडी आणि आळंदी या 3 गावांचं एक क्लस्टर केलेलं आहे. तर या क्लस्टरच्या निविदा लवकरात लवकर मार्गी लागून पुढच्या 6 महिन्यामध्ये याची कामं सुरू होतील आणि मला असं वाटतं की पुढच्या 5 वर्षामध्ये ह्या दोन्ही क्लस्टर म्हणजे नदीच्या पलीकडची 3 गावं आणि नदीच्या अलीकडची 3 गावं त्या क्लस्टरची कामं पूर्ण होऊन ड्रेनेज लाईनचं पाणी हे एकदम व्यवस्थित चांगल्यारीत्या त्याच्यामध्ये STP प्लांट बसून ते फिल्टर करून आपण त्याची व्यवस्था नागरिकांना करून देणार आहे. बरं. म्हणजे युवराजजी याच्यातून एक स्पष्ट होतं की पाण्याबाबत आणि ड्रेनेज लाईन बाबतचं तुमचं व्हिजन क्लिअर आहे. आता दुसरा महत्वाचा मुद्दा हवेली तालुक्यातला तो येतो ट्रॅफिक. म्हणजे हडपसर ते उरुळी कांचन या रस्त्यावर पाऊण तास ते 1 तासाची सुद्धा वाहतूक कोंडी सलग बघायला मिळते आपल्याला. ट्रॅफिक बद्दलचं काय विजन आहे तुमचं? कशी सोडवणार समस्या? काय झालं, जसं की पुणे सोलापूर रोडला ट्रॅफिकची गंभीर समस्या आहे आणि होती यापूर्वीही, तशी आता पुणे नगर रोड सारखी समस्या आपल्या पुणे सोलापूर रोडला झालेली आहे. तर याच्यामधनं जर विचार केला तर आपला टोल नाका ते उरुळी कांचन या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे अगदी थेऊर फाट्यावरून पुणेकडे जायचं म्हटलं तर 1-1.5 तास लागतो. पण त्याच 1-1.5 तासामध्ये आपण अगदी 100 किलोमीटर पर्यंत पाटसपर्यंत जाऊ शकतो, प्रवास करू शकतो. तर ह्या समस्येमध्ये जे काही आता पोलीस कॉन्स्टेबल थेऊर फाट्यावरती आहेत, पोलीस कॉन्स्टेबल नायगाव चौकामध्ये नाहीयेत किंवा कुंजवडी चौकामध्ये नाहीयेत किंवा लोणी काळभोर चौकामध्ये नाहीयेत, कदमाकुसी चौकामध्ये नाहीयेत, विश्वनाथ हॉस्पिटल जवळ आहेत, परंतु ते कमी आहेत. आता एलिव्हेटेड ब्रिजचं काम चालू होतोय, मेट्रो होतीये, परंतु ठीक आहे, त्याला व्हायला 5 वर्ष लागतील. पण आता काय सोल्युशन करू शकतो आपण? तर ह्याच्यासाठी मी माननीय CP महोदयांना 1-2 महिन्यांपूर्वी पत्र दिलं होतं की या संदर्भातला की प्रत्येक गावागावातल्या चौक जे आहेत, मेन चौक आहेत, या चौकामध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा स्टाफ वाढवण्यात यावा. हा स्टाफ जर वाढवला गेला तर जी मोठ्या प्रमाणातली अवजड वाहतूक आहे, आता जे रिंग रोड झाल्यानंतर ती वाहतुकीची समस्या संपेल. परंतु जर स्टाफ पोलीस स्टेशनचा स्टाफ वाढवला तर ते स्टाफ वाढवलं तरी बऱ्यापैकी आपलं ट्रॅफिक कंट्रोल करता येईल आणि येणाऱ्या काळामध्ये जो काही एलिव्हेटेड ब्रिज आहे या माध्यमातून होणारच. पण आता ट्रॅफिक कॉन्स्टेबल आपण जर वाढवले तर यातल्या समस्यातून आपण येणाऱ्या काळामध्ये लवकरच आपण त्यामध्ये सोल्युशन काढू शकतो. हो, बरोबर. ट्रॅफिकची समस्या आहे. एकीकडे पुणे मेट्रो सिटी आहे, म्हणजे मेट्रो धावतीये पुणे शहरात आणि त्याच्या लगतचा जो भाग आहे तिथे मात्र बेसिक जी समस्या आहे रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे. म्हणजे मांजरी ते आव्हाळवाडी आहे किंवा नायगाव ते आळंदी गाव आहे, कोलवडी ते मांजरी आहे, ह्या रस्त्यांची प्रचंड दुरावस्था सध्या झालेली आपण बघतो. याच्याबद्दलचं काय विजन आहे तुमचं? कशी सोडवणारी समस्या? याच्याबद्दल जर आता पहिला मुद्दा जर घेतला आपण कुंजवडी, नायगाव चौक ते उरुळी, आळंदी, म्हातोबा, तर या गावातल्या रस्त्या संदर्भात गेली अनेक दिवस मी पाठपुरावा केला. योगायोगाने त्याला PMRDच्या माध्यमातून ते काम सँक्शनही झालं. परंतु त्याच्यामध्ये तो रस्ता जो होता तर तो अतिक्रमण होतं थोडंफार आणि तो MDR किंवा VR ह्याच्यामध्ये समाविष्ट नसल्यामुळे तो आळंदी गाव ते कुंजवडी गावाचा जो पानमाळा शिवरस्ता आहे त्या रस्त्यासाठी मी प्रयत्न केले होते. परंतु तो निधी तिथं खर्च न होऊ शकला. तो मी आता तरडे गावाच्या माध्यमातून जो शिंदेवणी गावाला रोड निघतोय तर त्या रस्त्यावरती तो पुढील काळामध्ये खर्च करणार आहे. तसेच जो आळंदी गाव ते कुंजवडी चौक हा जो रोड आहे तर ह्याच्यासाठी मी पुढील काळामध्ये PWA असेल किंवा PMRD कडे प्रयत्न करणार आहे. तर तो रस्ता मला वाटतं MDR आहे
फक्त आता त्याच्यावर निधीची थोडीशी आवश्यकता आहे, परंतु आता हे थोडे शासकीय तिजोऱ्यांच्या थोड्याशा आपण बघतोय सगळ्या पेपरला मीडियाला थोड्याशा आता अडचणी सुरू आहेत. तर येणाऱ्या काळामध्ये कुंजवाडी चौक ते आळंदी गाव या रस्त्यासाठी पुढच्या वर्षभरामध्ये मी प्रयत्न करून तो रस्ता जसा सुरुवातीच्या तोंडाला सुसज्ज आहे तसा सुसज्ज कॉन्क्रीट रोड गावापर्यंत नेण्याचा माझा मानस आहे, आळंदी गावापर्यंत. बरं. आणि दुसरं जे काही आपली कोलवडीतलं आपण तुम्ही सांगितलं की ज्या कोलवडी गावात जो मांजरी गावाला जातो किंवा मांजरीमधून आव्हाळवाडीला जातो, तर तो MDR 34 आणि MDR 58 हे दोन रोड आहेत. MDR 58 की 54. हो. तर ह्या दोन रोड संदर्भात मी आता मांजरी ते आव्हाळवाडी या रस्त्यासाठी PMRD निवेदन दिलं आहे. PMRDच्या UGC योजनेमध्ये हा रस्ता समाविष्ट केलेला आहे, परंतु या UGC योजनेमध्ये या रस्त्याचं लँड ॲक्विजिशन करून त्याच्यामध्ये काम सुरू करायला साधारणतः 2 वर्षाचा पिरियड लागेल. तत्पूर्वी आपल्याला काय करता येऊ शकतं, तर त्याच्यामध्ये आपण त्याचं रिपेअरिंग वर्क करू शकतो. तर या रिपेअरिंग वर्कसाठी आता PMRDचे आयुक्त महोदयांनी PMRDचे अध्यक्ष माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे तशी नोट पुटअप केलेली आहे. लवकरात लवकर ही नोटला मान्यता मिळून त्या रोडचं रिपेअरिंग वर्क साधारणतः एक पुढच्या 6 महिन्यात ते 4 महिन्यामध्ये होईल अशी अपेक्षा आहे. युवराजजी, तुमचं जसं आरोग्यामध्ये मोठं काम आहे आरोग्य क्षेत्रात, त्याचबरोबर मंदिर जीर्णोद्धार हे सुद्धा काम तुम्ही महत्वाचं केलेलं आहे. मागच्या काही वर्षांमध्ये तुम्ही अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केलाय, त्याबद्दल काय सांगाल? मंदिर जीर्णोद्धाराबद्दल सांगायचं जर म्हटलं की थेऊरचं आमचं जे गणपतीचं क्षेत्र आहे चिंतामणी, तर या चिंतामणी तीर्थक्षेत्रासाठी आम्ही 2017-18 साली ब वर्गामध्ये घेतलं. ज्यावेळी आपण आपलं गावाचं मंदिर ब वर्गामध्ये घेतो, तर आपण हे वाटलं की अष्टविनायकातली बाकीची काही मंदिर आहेत तर त्यांनी आपण थोडंसं कुठेतरी ब वर्गामध्ये घेतलं. त्यानंतर मोरगाव असेल, रांजणगावचंही आता प्रस्तावित आहे मंत्रालयामध्ये. नंतर सिद्धटेक असेल, आपलं रांजणगाव, नंतर मोरगाव, ओझर, लेण्याद्री याही देवस्थानांना आपण खूप चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं. तेही देवस्थान आता ब वर्गामध्ये आले. त्याही ठिकाणी आता वेगळ्या शासकीय निधींच्या माध्यमातून कामं सुरू होतील येणाऱ्या काळामध्ये. आणि त्याच्यामुळं असेल की या तीर्थक्षेत्राच्या माध्यमातून त्या सगळ्या योजनेतनं या सगळ्या तीर्थक्षेत्रांना काय मदत करता येईल यासाठी मी मागच्या 5 वर्षामध्ये खूप चांगले प्रयत्न केले. त्याचसोबत कोल्हापूरचा पन्हाळा पावनखिंड असेल किंवा खाशाबा जाधव असतील, आपल्या भारताला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून दिलेले खाशाबा जाधव असेल, तर त्यांच्यासाठी आम्ही खूप चांगलं मी स्वतः कुस्तीपटू आहे, तर या माध्यमातून खाशाबांनाही पद्मश्री ते भारतरत्न मिळण्यासाठी आम्ही खूप चांगल्या पद्धतीचं काम मागच्या 5 वर्षामध्ये केलं. त्याचसोबत खाशाबा जाधव यांच्यावरती चित्रपट निर्माण करण्यासाठी नागराज मंजुळे यांच्याशी आमची बोलणी सुरू आहे. तर त्याचंही ऑलमोस्ट 90% शूटिंग पूर्ण झालेलं आहे. 10% शूटिंग बाकी आहे. तोही पिक्चर येणाऱ्या काळामध्ये रिलीज होईल आणि खाशाबांच्या जीवनातील संघर्ष हाही लवकरच आपल्या पडद्यावर येईल. बरं. युवराजजी, तुमचं ग्रामपंचायत पातळीवर जरी तुम्ही सध्या विद्यमान सदस्य असलात ग्रामपंचायतीचा, तरी पण तुमचं व्हिजन मात्र मोठं दिसतंय तुमच्याशी गप्पा मारून आम्हाला. या निवडणुकीत म्हणजे झेडपी इलेक्शनसाठी तुमचा अजेंडा आता नेमका काय असणार आहे? प्रचाराचे असे काय मुद्दे असतील तुमच्याकडे? आता आमच्या या थेऊर जिल्हा परिषद गटामध्ये अनेक ट्रेंड आलेत. म्हणजे ते ट्रिपचा आला, गाडीचा आला, साडीचा आला. तर हे व्हिजन नाहीये. जे काय आता चालू आहे गेल्या 6 महिन्यापासून रेल्वे चाललेत किंवा काही लोकांना प्रलोभनासाठी साड्या दिल्या जातात. काही लोकांना आता वेगळं आम्ही ऐकतोय की बाबा हे देणार आहेत, ते देणार आहेत, सोनं देणार आहेत, चांदी देणार आहेत. त्यांना जे काय द्यायचे ते देऊ द्या. परंतु माझं व्हिजन हे वेगळं आहे. मी वेगळा उमेदवार आहे. ज्या काही गावामध्ये आता रस्त्याच्या, लाईट, पाण्याच्या सुविधा सांगितल्या, प्रत्येक गावात तुम्ही आता सांगितलं की आवळवाडी मांजरी रोड असेल किंवा कोलवडी मांजरी रोड असेल किंवा थेऊर मधले काही इंटरनल रस्ते असतील, तर 5 वर्ष उपलब्ध असणारा उमेदवार, 5 वर्ष उपलब्ध असणारा जिल्हा परिषद सदस्य हा खूप महत्वाचा आहे. कारण ही जी गावं आहेत, ही गावं पुढच्या 4-5 वर्षामध्ये शहरामध्ये समाविष्ट होणार आहेत. ज्यावेळी ही गावं समाविष्ट होणार आहेत, तर या गावांचं बकालीकरण न होता या गावातील रस्ते सुसज्ज असावेत, या गावात पिण्याच्या पाण्याची सोय असावी, या गावात प्लॉटिंग मधल्या सगळ्या प्लॉट धारकांना ड्रेनेज लाईन असावी, रस्ते मिळावे, त्यांना स्ट्रीट लाईट मिळावी. हा एक मूळ अजेंडा आहे. त्यानंतर आपल्या गावोगावी आरोग्य सेवा उपलब्ध होण्यासाठी ह्या ज्या काही आरोग्य सेवेबद्दल मी आता बोललो, तर ह्या आरोग्य सेवा एकदम सक्षम करणं आणि सक्षम करून गावातला पेशंट हा गावातच बरा होऊन तो त्याच्या घरी जाईल आणि त्याच्यावर गावातच उपचार होतील अशी एक चांगली व्यवस्था या माध्यमातून निर्माण करण्याचा माझा एक अजेंडा आहे. त्यानंतर आम्ही सगळ्या 6 गावांचा एक सर्व्हे केलेला आहे की या गावामध्ये आपण काय काम करायचं पुढच्या 5 वर्षामध्ये. तर हा अजेंडा लवकरच मी जनतेसमोर मांडणार आहे आणि तो मांडल्यानंतर जनतेच्याही लक्षात येईल किंवा नागरिकांच्याही लक्षात येईल की बाबा हे खरोखर व्हिजन असलेले लोक आहेत. प्रत्येक गावाचा आम्ही वेगळा अजेंडा केलेला आहे की या गावासाठी आपण पुढच्या 5 वर्षामध्ये काय केलं पाहिजे, काय व्हिजन पाहिजे. तर ह्या पद्धतीचा आपण रोड, प्लॉटिंग मधले रस्ते, गावातले इंटरनल रस्ते, ड्रेनेज लाईन असतील किंवा पिण्याच्या पाण्याचे गंभीर प्रश्न आता उन्हाळा यायच्या अगोदर निर्माण झालेत, त्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, तर असं एक खूप चांगल्या पद्धतीचा अजेंडा आम्ही तयार केलेला आहे आणि या अजेंड्यावरती आम्ही पुढच्या 5 वर्षात काम करणार आहे. सगळ्यात महत्वाचा अजेंडा जिल्हा परिषदेच्या काही योजना असतील. आता जसं की ग्रामपंचायत सदस्य म्हणून मी काम करतो, जिल्हा परिषदेच्या इतक्या काही योजना आहेत
की त्या योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य कुटुंबातील लोक असतील, जसं की समाज कल्याण विभागाच्या योजना आहेत, कृषी विभागाच्या योजना आहेत, महिला बाल कल्याण विभागाच्या योजना आहेत. ह्याच्यातनं शेकडो योजना आहेत. या शेकडो योजनांच्या माध्यमातून आपण हजारो कुटुंबांचं पुनर्वसन करू शकतो किंवा त्यांना आपण एक चांगली मदत मिळवून देऊ शकतो. तर हे काम किंवा हा अजेंडा येणाऱ्या काळात मी माझा 5 वर्षाचा तयार केलेला आहे. तो मी राबवणार आहे. युवराजजी, झेडपी इलेक्शन्स आले की झेडपी स्कूल्स हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा येत असतो. हो. कारण शिक्षण ही समस्या आपल्याकडे जी आहे की हो. जिल्हा परिषद शाळा किंवा एकूणच सरकारी शाळांमध्ये पटसंख्येचं प्रमाण कमी होत चाललंय दिवसेंदिवस. तुमचं झेडपी स्कूल्स बद्दलचं काय व्हिजन आहे? आमच्या थेऊरमध्ये एक जिल्हा परिषद शाळा आहे की जी जिल्हा परिषद अध्यक्ष चषकासाठी तिची निवड झाली होती, परंतु काही तांत्रिक कारणामुळे तिची निवड नाही झाली. तर आपण अवश्य त्या तारमाळ्यातील थेऊरमधील जिल्हा परिषद शाळा बघावी. तर या शाळेमध्ये जे काही शिक्षण दिलं जातं, असं शिक्षण हे थेऊर गावातील सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये मिळावं. यासाठी आमच्याकडनं ज्या ज्या काही गोष्टी लागतात, जसं की आम्ही आता त्या प्रत्येक शाळांना वर्गखोल्या दिल्यात. आता जिल्हा परिषद शाळांमध्ये बऱ्याचदा असं बघायला मिळतं की त्या शाळांमध्ये एकाच वर्गखोलीमध्ये 2-2 इयत्तेचे विद्यार्थी शिकवले जातात. जसं की एकाच वर्गखोलीमध्ये पहिली ते दुसरीचे विद्यार्थी शिकवले जातात, तिसरी ते चौथीचे विद्यार्थी एकाच वर्गखोलीमध्ये शिकवले जातात. तर यासाठी आपण प्रत्येक गावातील जिल्हा परिषद शाळांना त्यांच्या वर्ग वाईज वेगवेगळ्या रूम उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आम्ही थेऊर गावामध्ये तर 90% दिलेले आहेत. येणाऱ्या काळामध्ये हेच 6 गावांमध्ये ज्या काही जिल्हा परिषद शाळा आहेत, या जिल्हा परिषद शाळांना आपण प्रत्येक शाळांना वर्गखोल्या असतील किंवा पिण्याचं पाणी असेल. आता पुनावाला सिरम ग्रुपच्या माध्यमातून आम्ही थेऊर गावातल्या जवळजवळ 70% जिल्हा परिषद शाळांना आम्ही आरोचं पाणी, फिल्टरचं पाणी दिलेलं आहे. रोज त्यांच्याकडनं त्या ठिकाणी पाणी टाकलं जातं आणि ते पाणी संपेपर्यंत ते वापरल्यानंतर परत त्याच्यामध्ये त्यांच्याकडनं टाकलं जातं. अशा पद्धतीच्या वेगवेगळे पाणी असेल किंवा त्या शाळेंना खेळण्यासाठी जे लहान मुलांना जी आवड निर्माण करण्यासाठी, आता काय होतं, जे अंगणवाडी किंवा पहिलीचे विद्यार्थी असतात तर यांना थोडंसं आवड निर्माण होण्यासाठी 1 वर्ष 6 महिन्याचा पिरियड जातो. तर ह्याच्यासाठी आपण त्या ठिकाणी काहीतरी प्रोव्हिजन केले पाहिजे. तर अशा बऱ्यापैकी प्रोव्हिजन आम्ही थेऊर गावातल्या काही जिल्हा परिषद शाळांनी केलेले आहेत. तर ह्याच प्रोव्हिजन आम्ही येणाऱ्या काळामध्ये बाकी इतरही 6 गावांमध्ये करणार आहे आणि या माध्यमातून जिल्हा परिषद शाळेकडे जाणारा जो ओढा कमी झालेला आहे, हा ओढा वाढण्यासाठीचा हा एक चांगला प्रयत्न येणाऱ्या काळामध्ये आम्ही करणार आहे. हो, नक्कीच. शिक्षणासोबतचा महत्वाचा मुद्दा येतो युवकांचा रोजगार. आणि हवेली हा तालुका जो आहे, तिथून मोठ्या प्रमाणात रोजगारासाठी युवकांचं पुणे शहराकडे स्थलांतर होतंय. हो. हे स्थलांतर थांबवण्यासाठी काही तुमच्या डोक्यात योजना आहेत का? किंवा रोजगाराचा प्रश्न याच पातळीवर, स्थानिक पातळीवरच कसा सोडवता येईल, यासाठी तुमचं काही विजन आहे? या संदर्भातले तरडे गावचं एक गायरान आहे. मला वाटतं ते 50-60 एकराच्या दरम्यान आहे. त्या गावातले काही ग्रामस्थ मला भेटले होते आणि अशा बऱ्याचशा गावांमध्ये गायरान क्षेत्र उपलब्ध आहेत. दुर्दैवानं प्रत्येक तालुक्यामध्ये एमआयडीसी झालेल्या आहेत. परंतु आपल्या हवेली तालुक्याला किंवा पूर्व हवेली पट्ट्याला कुठेही एमआयडीसी झाली नाही. जर या गायरान क्षेत्रामध्ये एमआयडीसी झाल्या किंवा चांगल्या कंपन्या आल्या, तर या ठिकाणी जो सुशिक्षित बेरोजगार वर्ग आहे, जो आपल्या चाकणला जातो किंवा जो रांजणगाव एमआयडीसी जवळ 50 ते 60 किलोमीटर ट्रॅव्हलिंग करून ते त्या ठिकाणी रोजगारासाठी जातात. तर ह्याच युवकांना, ह्याच सुशिक्षित बांधवांना जर या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून द्यायचा असेल, तर माझं एक व्हिजन आहे की येणाऱ्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये ज्या गावामध्ये गायरान क्षेत्र अधिकचं आहे, या अधिकच्या गायरान क्षेत्राचा समावेश हा एमआयडीसी मध्ये आपण जर केला, एमआयडीसी जर त्या ठिकाणी आपण टाकली गेली, तर या ठिकाणी वेगवेगळे उद्योग येतील. त्यांना 24 तास पाणी, 24 तास लाईट जर मिळाली, तर मोठ्या प्रमाणात उद्योगही या ठिकाणी येतील. दुर्दैवानं आमच्या थेऊर गावामध्ये यशवंत सहकारी साखर कारखाना तोही बंद अवस्थेत असल्यामुळे त्या ठिकाणी जो काही रोजगार उपलब्ध होता तोही कुठेतरी थांबलेला आहे. पल्लवीजी, तुम्ही आज एक महिला उमेदवार म्हणून जिल्हा परिषद निवडणुकांसाठी तयार आहात, रिंगणात उतरलेले आहात प्रचाराच्या. तर या पार्श्वभूमीवर तुम्ही महिला सक्षमीकरण आणि त्याचबरोबर प्रचाराचे इतर मुद्दे तुमचे काय असतील, याबद्दल काय सांगाल? महिलांबद्दल बोललं तर बचत गटाच्या माध्यमातून महिलांना रोजगाराची उपलब्धता कशी करता येईल यावर विचार केला जाईल. बरं. त्यामध्ये कसं असतं की शिवणकाम असेल, ब्युटी हो. पार्लर असेल, महिलांचे लघु उद्योग असतात. हो. त्याला प्रोत्साहन कसं करता येईल आणि त्यांना आपल्याला काय मदत करता येईल यावर आता सध्या काम चालू आहे. आणि दुसरा मुद्दा म्हटला तर आज किशोरवयीन मुली आहेत. त्यांचं आरोग्याकडं खूप दुर्लक्ष होत आहे. हो. तर त्यांच्यासाठी योगा असेल, व्यायाम असेल, अ, अशा त्यांचं स्वतःचं पोषण आहार आहे. याकडे खूप दुर्लक्ष चाललेलं आहे. त्यांच्यासाठी सातत्याने सेमिनारचं आयोजन करण्याचा प्रयत्न मी नक्की करेल. बरं. पल्लवीताई, जर जनतेने तुम्हाला यावेळेस निवडणुकीत जिंकण्याची संधी उपलब्ध करून दिली, तुमच्याकडे नेतृत्व दिलं, तर पुढील 5 वर्षासाठी तुमचं काय व्हिजन असेल? तसं मी आता ह्या 5-6 गावांमध्ये फिरले, तर मला भरपूर समस्या जाणवल्या. काही ठिकाणी लाईटचा प्रॉब्लेम आहे, पाण्याचा प्रॉब्लेम आहे, रोडचे प्रॉब्लेम आहेत.
महिलांचे काही प्रॉब्लेम आहेत, ते सोडवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. युवराजजी, ज्याप्रमाणे तुम्हाला तुमच्या संपूर्ण कुटुंबालाच प्रबळ राजकीय वारसा लाभलेला आहे आणि आता तुमच्या पत्नी सौ पल्लवी काकडे या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत आणि तुमच्या खंबीर पाठिंब्यावर त्या आज त्या रिंगणात उतरलेल्या आहेत. महिला सक्षमीकरणाबाबत या निमित्तानं तुम्ही काय सांगाल? तुमचं काय विजन असेल? या महिला सक्षमीकरणामध्ये सांगायचं जर झालं तर लिज्जत पापड सारखी एक कंपनी ही पूर्ण बचत गटातली महिलांवरती अवलंबून आहे किंवा त्यांच्याकडनं जे काही रॉ मटेरियल त्यांना उपलब्ध होतं त्यावरती ती सगळी कंपनीचा काम चालतं. तर अशा अनेक कंपन्या आहेत मार्केटमध्ये. तर ह्या कंपन्यांना जर गावातील महिलांकडनं, गावातील महिला बचत गटांकडनं जर आपण एक चांगल्या पद्धतीचा रॉ मटेरियल जर उपलब्ध करून देऊ शकलो, एक चांगला रोजगार या गावातील महिलांना मिळेल आणि या संदर्भातल्या काही कंपन्यांशी माझं बोलणं झालेलं आहे आणि या माध्यमातून महिला बचत गटांना आपण जर कच्चा माल तयार करण्यासंदर्भातले जर मशिनरी एक शासकीय योजनेत उपलब्ध करून दिल्या, तर ह्या गावातील महिला बचत गट हे चांगले सक्षम होतील आणि त्यांच्या हाताला एक चांगलं बळकटीकरण येईल आणि ह्याच्यामधनं त्या महिलांचं कुटुंब सक्षमीकरण होईल. महिला बचत गटांचं सक्षमीकरण महिलांचं हे होईलच, परंतु एक पूर्ण कुटुंबाचं सक्षमीकरण या निमित्तानं होईल आणि हा एक अजेंडा पुढच्या येणाऱ्या काळातल्या 5 वर्षामध्ये मी राबवण्याचा एक प्रयत्न करणार आहे. युवराजजी, मागच्या काही दिवसांपासून आपण बघतोय बिबट्या प्रश्न खूपच हं. गंभीर समस्या हो. बनत चाललेली हो, हो, आहे हो. आणि तुम्ही ज्या भागातून येता तो भाग एक बिबट्या प्रभावी क्षेत्र म्हणून आता त्याची ओळख पुढे यायला लागली आहे. येस, येस. यातून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतंय. हो. याबाबत तुम्ही काय सांगाल? याबाबत सांगायचं म्हटलं तर मागच्या एक महिन्यापूर्वी कोरोडी भागामध्ये शितोळी वस्ती असतील किंवा भालसिंग वस्ती या परिसरामध्ये बिबट्याचा वावर अगदी संध्याकाळी 7 वाजता तो बिबट्या रवळेकर वस्ती असेल या चौकामध्ये येऊन थांबत होता. तर ह्याच्यामध्ये आता काय झालं, थोडंसं माणूस जंगलाकडे चालला आणि जंगलातले प्राणी आता लोकवस्त्यांकडे निघालेले आहेत. तर ह्याच्यामध्ये दरम्यानच्या काळामध्ये ज्या वेळी त्या ठिकाणचे फोन आले त्या ठिकाणी आम्ही दुसऱ्या दिवशी तिथं पिंजरे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला. कोलोडी भागामधील शितोळी वस्ती असेल किंवा भालसिंग वस्ती असेल या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात बिबट्याचा वावर आहे. तर या ठिकाणी अगदी सायंकाळी 7 वाजता त्या रवळेकर वस्ती असेल या ठिकाणी बिबट्यांनी अगदी चौकामध्ये येऊन ठाण मांडलं होतं. तर यासाठी पिंजरे उपलब्ध होण्यासाठी फॉरेस्ट विभागाकडे, वन विभागाकडे आम्ही पाठपुरावा केला आणि लोकांमध्ये खूप भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. तर हे वातावरण थोडंसं आम्ही जाऊन त्यावेळी रात्री 12 वाजता एका ठिकाणी बिबट्या आला होता. तर त्या ठिकाणी आम्ही रात्री 12 वाजता जाऊन लोकांना धीर देण्याचा प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही पिंजरे लावले. पिंजऱ्याच्या माध्यमातून थोडंसं त्या संदर्भात काही उपाययोजना केल्या पाहिजेत. त्या उपाययोजना करण्यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी व्हिजिट दिल्या. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कोलवडी आणि साष्टे, थेऊर किंवा या नदीच्या जो कडेचा पट्टा आहे, या पट्ट्यामध्ये रात्रीची लाईट होती आणि या रात्रीच्या लाईट उपलब्ध असल्यामुळे रात्री 11 वाजता लाईट यायचा टायमिंग आणि बिबट्या बाहेर यायचा टायमिंग हा एकच होता. तर ही चेन तोडण्यासाठी आम्ही विभागाकडे वीज पुरवठा विभागाकडे पाठपुरावा केला आणि एम-एस-सी-बीकडे पाठपुरावा करून ही रात्रीची लाईट दिवसा करण्यासाठी जी खडकीच्या येऊन आय-टी पार्कला जाणारी वीज आहे किंवा लोणीकंदला सबस्टेशनला जाणारी वीज आहे, ह्याच्यामध्ये थोडेसे ॲडजस्टमेंट केल्या आणि ती रात्रीची लाईट त्या ठिकाणी उपलब्ध करून दिवसाची लाईट आम्ही कोलवडी, साष्टे किंवा या नदीच्या पलीकडच्या भागामध्ये उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला. यामुळे रात्रीचं जे काही बिबट्या प्रवण क्षेत्र या ठिकाणी आपलं आहे, तर ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळी बाहेर न येण्यासाठी जी रात्रीची लाईट बंद करून दिवसा दिली, तर ह्याच्यामुळे जे काही शेतकऱ्यांचे होणारे हे हल्ले या ठिकाणी थांबले. शेतकऱ्यांना दिवसा लाईट उपलब्ध झाल्यामुळे त्यांनाही दिवसा शेतीमध्ये जाण्यासाठीच्या काही गोष्टी त्यांना शक्य झाल्या आणि बिबट्या प्रवण क्षेत्रामध्ये रात्रीच्या वेळी लाईट बंद झाली आणि दिवसा चालू झाली. याच्यामुळे बिबट्यांचाही वावर रात्रीच्या वेळी जरी झाला, तरी त्याच्यावर शेतकऱ्यांवर कुठं हल्ला होणार नाही. या संदर्भातलं एक खूप चांगलं काम आणि खूप चांगलं एक माध्यमातून आम्ही या ठिकाणी उपलब्ध करून दिली लाईट. युवराजजी, नेहमीची एक नागरिकांची तक्रार असते, की एकदा निवडणूक झाली, की आपण निवडून दिलेला उमेदवार हा आपल्या संपर्कात राहत नाही. तो एकदा गेला की जातो. पण तुमचं याबाबतचं विजन काय आहे? निवडणूक झाल्यानंतरही किंवा जनतेने तुम्हाला संधी दिली नेतृत्वाची, तर अशा वेळी तुम्ही जनतेसोबतचा तुमचा संवाद कसा टिकवून ठेवाल? कशाप्रकारे त्यांच्या संपर्कात राहाल? मी आताही काही वेळापूर्वी सांगितलं, की जी माझी 6 समाविष्ट गावं आहेत, या 6ही समाविष्ट गावामध्ये मी निवडून आल्यानंतर प्रत्येक गावामध्ये मी माझं कार्यालय काढणार आहे. ज्यावेळी मी माझं कार्यालय काढेल त्यावेळी मी त्या ठिकाणी आठवड्यातला 1 दिवस त्या कार्यालयामध्ये उपलब्ध असणार आहे. म्हणजे लोकांनी जसं की आवळवाडी असेल, मांजरे असेल, आळंदी असेल, हे अंतर आणि थेऊर हे अंतर जवळपास 10 किलोमीटरचं आहे. या लोकांनी माझ्या घरी यायची गरज राहणार नाही. तुम्ही जो म्हणला मुद्दा, की उपलब्ध होणार आहे. थेऊरमध्ये राहण्यापेक्षा मी त्यांच्याच गावामध्ये उपलब्ध राहणार आहे आठवड्यातला 1 दिवस. त्यामुळं नागरिकांनी समस्या घेऊन माझ्या घरी, माझ्या ऑफिसला यायची गरज नाही. आजही मी माझ्या ऑफिसमध्ये 8 तास, 12 तास उपलब्ध असतो आणि ज्यावेळी निवडून येईल, त्यावेळी आता कोण येईल निवडून आल्यानंतर तुमच्या गावामध्ये मला माहीत नाही. परंतु मी स्वतः तुमच्या गावामध्ये आठवड्यातला 1 दिवस असणार आहे. तुमच्याशी बोलून वेगवेगळ्या म्हणजे विकास कामांसाठी तुम्ही जे काही प्रयत्न करत आहात, कुटुंब म्हणून, एक दाम्पत्य म्हणून,
त्यानंतर आता मुलाखतीच्या शेवटाकडे येताना मला तुम्हाला हे विचारायला आवडेल, की या पॉडकास्टच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या हवेली तालुक्यातील नागरिकांना काय संदेश द्याल किंवा त्यांना काय अपील कराल? मी सगळ्या लोकांना एकच विनंती करेल, जो आपण उमेदवार निवडणार आहात, हं. त्यांनी सामाजिक कार्य काय केलेलं आहे याचा आढावा पहिल्यांदा घ्यावा. हो. सामाजिक कार्य कोणी केलेले आहेत आणि त्यालाच भरघोस मताने वोट करावा. तसं आपण जर आज नानांचा विचार केला, तर नानांनी आजपर्यंत कामं करत आलेले आहेत. हं. मी गेले 7-8 वर्ष पाहतीये नाना किती धावपळ करतायत ते. आजपर्यंत आपण भरपूर कामं केलेली आहेत. हं. कामं करत आलोय आणि करत आहोत हं. आणि करत राहणार. मी सर्व लोकांना एकच विनंती करेल, काम करणाऱ्या माणसालाच संधी द्यावी, एवढीच मी सगळ्यांकडनं अपेक्षा करते आणि काम करणाऱ्या माणसालाच निवडून द्या. म्हणजे तुम्ही आज पब्लिक कट्टा या आमच्या पॉडकास्टमध्ये आलात आणि तुमच्या गटासंदर्भातल्या विकासाची आणि त्याचबरोबर आरोग्य सुविधांबद्दलची तुमची भूमिका अतिशय स्पष्टपणे मांडलीत. एकीकडे देशामध्ये कॉन्ट्रोव्हर्शियल मुद्दे घेऊन राजकारण सुरू असताना तुम्ही मात्र विकासाच्या मुद्द्यावर राजकारण करत आहात. ही खरोखर एक कौतुकाची गोष्ट आहे. तुम्ही पॉडकास्टमध्ये आलात, तुमचे मनापासून आभार. तर आज आपल्यासोबत होते युवराज काकडे, जे थेऊर ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य आहेत आणि त्यांनी आज आपली विकासासंदर्भातली भूमिका अतिशय स्पष्टपणे या पॉडकास्टवर व्यक्त केलेली आहे. आमचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समधून जरूर कळवा आणि अशाच वेगवेगळ्या नेतृत्वांसोबत संवाद साधण्यासाठी पब्लिक कट्टाला नक्की सबस्क्राईब करा.